तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप, त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप आणि आता ज्या बहिणींना दोन्ही हप्ते आलेले आहे त्या बहिणी वाट पाहत आहे की आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी येईल, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी येईल. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या बहिणी वाट पाहत आहे की आमचे जुने हप्ते सोबत आम्हाला जानेवारी महिन्याचे एकत्रित पैसे मिळाले पाहिजे. ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आला त्या 1500 रुपयाची वाट पाहत आहे. ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर मग आता जानेवारी हप्त्याच्या वाटपासोबत 3000 रुपये एकत्रित मिळतील का? 3000 प्लस 1500 म्हणजे 4500 रुपये 3 हप्त्याचे जे पेंडिंग आहे ते एकत्र मिळतील का? ओव्हरऑल जर म्हटलं तर वाटप कोणत्या बहिणींना होणार, जानेवारी महिन्याचं वाटप कोणत्या बहिणींना होणार आणि कधी होणार हा सुद्धा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. कारण मागच्या वाटपामध्ये खूप जास्त चर्चा होती की 2 हप्ते मिळणार 2 हप्ते मिळणार, पण हप्ता मिळाला एकच. आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की मग 16 तारखेनंतर पैसे मिळणार, 17 तारखेनंतर पैसे मिळणार, म्हणजे जानेवारी महिन्याचा वाटप सुरू होणार अशी चर्चा होती. पण वाटप कधी सुरू होणार, जानेवारी महिन्याचं वाटप कधी सुरू होणार हा लाडक्या बहिणींचा आता प्रश्न आहे. म्हणजे जानेवारी महिन्याचा जर वाटप सुरू झाला तर बाकी पैसे सुद्धा मिळतील का? ज्या बहिणींचे 3000 रुपये बाकी आहे, ज्या बहिणींचे 4500 रुपये पेंडिंग आहे. तर बघा, आता हप्त्याचं जर वाटप म्हटलं तर आपण दर महिन्याला GR ची वाट पाहत असतो. आता GR आला तरच वाटप होईल, आता हा मुद्दा संपलेला आहे. कारण आता GR जरी आला नाही तरी पण वाटप सुरू होतो. डिसेंबर महिन्याचा जो काही वाटप आहे तो GR आला नव्हता तरी पण सुरू झाला होता. तर अचानक कधीही वाटप सुरू होतं का? आता बघा, हा महिना पूर्ण होण्यासाठी, जानेवारी महिना पूर्ण होण्यासाठी जवळपास आता 12 ते 13 दिवस बाकी आहे. 12 ते 13 दिवसामध्ये वाटप होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर आहे स्पष्ट नाही. जानेवारी महिन्याचा जर तुम्हाला वाटत असेल की याच महिन्यामध्ये वाटप होणार तर या महिन्यात वाटप होण्याची शक्यता बिलकुल नाही. अचानक शासनाने जर निर्णय घेतला, अचानकच जर निर्णय घेतला तर कदाचित वाटप सुरू होऊ शकतो. पण माझ्या मते तर जानेवारी महिन्याचा वाटप आता या महिन्यात होणार नाही. जानेवारी महिन्याचा वाटप होणार फेब्रुवारी महिन्यामध्ये. फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळणार. या महिन्यामध्ये मिळण्याचे कोणतेच चान्सेस नाही. त्यामुळे मग या बहिणींनी सुद्धा वाट पाहण्याची गरज नाही. ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आले नाही त्या बहिणींना सुद्धा जर शासनाने चौकशी केली, जर आता बघा, या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आपल्याला सर्वांना माहिती आहे की केवायसी मुळे, केवायसीच्या चुकीमुळे आणि सरकारी नोकरीचं ऑप्शन दिलं, केवायसीची चुकी सांगून शासनाने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे या बहिणींचे पैसे थांबवलेले आहेत. तर आता ही गोष्ट शासनाच्या लक्षात सुद्धा आलेली आहे की शासनाच्या चुकीमुळे, सरकारच्या चुकीमुळे केवायसी मध्ये चुकी झाली आणि लाडक्या बहिणींनी चुकीचे प्रश्न निवडले. मग सरकारनेच चुकीच्या प्रश्नावर लाडक्या बहिणींची केवायसी रिजेक्ट केली. यामध्ये सरकारची चुकी ओव्हरऑल हे सर्व मी तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे. पण आता शासनाकडून चौकशी सुद्धा केली जात आहे. शासनाकडून जे आहे ते केवायसीची पुन्हा चौकशी जी आहे ते सुरू झालेली आहे. अशा बातम्या येत आहे, असे अपडेट जे आहे ते येत आहे की शासनाकडून जे काही लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले, अपात्र केलं, त्या बहिणींच्या केवायसीची पुन्हा चौकशी केली जात आहे किंवा शासनाकडून कदाचित नवीन केवायसी किंवा केवायसी दुरुस्त करण्याचं सुद्धा ऑप्शन येऊ शकते. याबद्दल मी तुम्हाला पुन्हा खात्री देणार नाही, म्हणजे 100% खात्रीने सांगणार नाही की नवीन केवायसीचं ऑप्शन येईलच किंवा मग दुरुस्तीचं ऑप्शन येईलच, पण येऊ शकते ही शक्यता आहे. नाहीतर मग शासन जे आहे ते केवायसीची पुन्हा खात्रीशीर चौकशी, पुन्हा व्यवस्थित पद्धतीने योग्य अशी चौकशी करून त्या बहिणींचा लाभ सुरू करतील. पण लाभ कधी सुरू होईल याबद्दल अजूनपर्यंत अपडेट नाही. केवायसीची चौकशी, जे काही लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले त्या बहिणींची केवायसीची चौकशी शासनाला पुन्हा करावी लागेल. त्यानंतर पात्र लाडक्या बहिणी ज्या खरंच पात्र आहे त्यांची यादी वेगळी काढावी लागेल आणि त्यानंतर कदाचित जे आहे ते वाटप त्यांच्या खात्यामध्ये होऊ शकतो. पण जानेवारी महिन्याच्या वाटपामध्येच होणार या गोष्टीची सुद्धा गॅरंटी नाही. म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर मग जानेवारी महिन्याच्या हप्त्यामध्ये पैसे येतीलच या गोष्टीची गॅरंटी त्या लाडक्या बहिणींसाठी नाही. जेव्हा चौकशी सुरू होईल, ज्या महिन्यामध्ये चौकशी पूर्ण होईल त्या महिन्यामध्ये वाटप होऊ शकतो. झाला तर जानेवारी, झाला तर फेब्रुवारी महिन्यात किंवा मग तिकडे मार्च महिन्यात सुद्धा या लाडक्या बहिणींचा वाटप पेंडिंग होऊ शकतो. कारण मागच्या वितरणामध्ये जून जुलै 2025 या वेळेला जेव्हा वाटप थांबला होता, खूप लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नव्हते, तेव्हा सुद्धा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये काही सिलेक्टेड आणि चौकशी पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. तर जो काही तुमचा महत्वाचा पॉईंट होता तो क्लिअर झाला असेल. एकतर वाटप पुढच्या महिन्यात होईल सरळ सरळ, जो काही जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप आहे तो फेब्रुवारी महिन्यातच होणार 100% त्याची गॅरंटी. आणि त्यानंतर ज्या बहिणींना
डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते आले नाही, मग जानेवारी महिन्यासोबत पैसे मिळतील का? तर चौकशी झाल्यानंतरच पूर्ण पैसे मिळतील. आणि या गोष्टीची पण गॅरंटी नाही की तुम्हाला 3,000च मिळतील किंवा 4,500 रुपये मिळतील, कारण पेंडिंग लाभ शासनाकडून दिला जात नाही. हे सुद्धा आपण मागच्या काही वाटपामध्ये पाहिलेलं आहे. पेंडिंग लाभ दिला जात नाही. ज्या महिन्यामध्ये तुमचे पैसे सुरू होतील त्याच महिन्याच्या वाटपामध्ये तुम्हाला रेग्युलर पुढे लाभ तुमचा सुरू राहील. याबद्दल जर आणखी काही अपडेट आली तर आपल्या व्हिडिओ किंवा चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल. पण काहीतरी आशा दाखवून किंवा काहीतरी खोटी बातमी देऊन आपण आपल्या चॅनेलवर कधीच व्हिडिओ टाकत नाही की उद्याच येईल, परवाच येईल, सर्व बहिणींना मिळतील, अशी अपडेट आपण कधी चुकीची देत नाही. जे रियालिटी आहे तेच होणार आहे. चौकशी झाल्यानंतरच ज्या बहिणी पात्र होतील त्या बहिणींना पुढे पैसे मिळतील. पेंडिंग लाभ मिळेल की नाही किंवा मग कंटिन्यू झालेला लाभ मिळेल याबद्दल अजूनपर्यंत अपडेट नाही. जेव्हा पैसे येईल, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येईल, तेव्हाच आपल्याला 100% अपडेट मिळेल. याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.